नाव संपदा मुंडे। हीच ती संपदा मुंडे जी अत्याचारित, जिच्यावर अत्याचार झाला आणि ज्या संपदा मुंडेंनी आत्महत्या केली तीच संपदा मुंडे गेल्या कित्येक दिवसापासून तिचे आईवडील न्याय मिळावा यासाठी शासनाकडून अपेक्षा करत आहेत आणि शासन दरबारी लावून धरत आहेत। परंतु मित्रांनो, आजपर्यंत संपदा मुंडे यांना न्याय मिळाला नाही। एक प्रशांत बनकर आणि दुसरा जो आहे जो PSI, या दोघांना पोलिसांनी पहिल्याच दिवशी पकडण्याचं काम केलं। परंतु याच्या मागचा मास्टरमाइंड कोण आहे हेच सगळीकडे आणि महाराष्ट्राला बघायचं आहे की नेमका संपदा मुंडे यांचा मारेकरी किंवा ज्यांनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तो कोण आहे। परंतु शासनाने आजपर्यंत कोणालाही तिसरा आरोपी पकडला नाही। फक्त शासनाने एक काम केलं की SIT स्थापन केली। मित्रांनो, आजपर्यंत आपण बघितलं असेल की कित्येक लोकांवर SIT स्थापन झाली, परंतु एकाही प्रकरणामध्ये कुणालाही न्याय मिळाला नाही, असं महाराष्ट्रामध्ये कुजबूज चालू आहे। मित्रांनो, देवेंद्र फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं की जी काही संपदा मुंडे आहे या प्रकरणामध्ये SIT लावली आहे। पण मित्रांनो, प्रश्न हा पडतो, जर संपदा मुंडे यांनी स्पष्ट जी सुसाईड नोट तिच्या हातावर लिहून ठेवली होती त्या सुसाईड नोटमध्ये स्पष्ट लिहिलं होतं की माझे मारेकरी जे काही प्रशांत बनकर आणि दुसरा PSI बदने म्हणून जे आहेत आणि 2 PA आणि 1 खासदार। मग प्रश्न येतो कुठं? आणि याच गोष्टीसाठी संपदा मुंडे यांच्या आईवडिलांनी मनोज जरांगे पाटील यांच्या दरबारामध्ये हजेरी लावली। मित्रांनो, हाच तो मनोज जरांगे, चारित्र्य संपन्न, ज्याच्यावर समाजाचं एक जीवापाड प्रेम करणारं व्यक्तिमत्व की ज्या कोणीही जावं आणि विश्वास ठेवावं असं हे नेतृत्व। मित्रांनो, सोशल मीडियावर एक पोस्ट फिरत आहे, ना गडाकडे ना परळीकडे, फक्त जरांगे पाटलाच्या दरबारामध्ये संपदा मुंडे यांचे आईवडील न्याय मागण्यासाठी अंथरवली सराठी या ठिकाणी जाऊन मनोजदादा जरांगे पाटील यांच्या दरबारामध्ये पोहोचले आणि त्यांना विनंती केली की आमच्या मुलीच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवा आणि आम्हाला न्याय हवा आहे। आणि जरांगे पाटील यांनी लगेच जे काही गृहमंत्र्याचे सचिव आणि जे OSD असतात त्यांना फोन करून सांगितलं की संपदा मुंडे यांच्या प्रकरणामध्ये मी काहीही ऐकून घ्यायला तयार होणार नाही। मला त्यांचे जे मारेकरी असतील, मग तो कोणीही असू, या मारेकऱ्याला लवकरात लवकर अटक करण्याचं काम करावं अशी विनंती गृहमंत्र्यांना मनोजदादा जरांगे पाटील यांनी केली आहे। मग प्रश्न पडतो जातीपातीचं राजकारण। तर जरांगे पाटील म्हणजे कुठल्याही जातीला थारा न देणारा माणूस, परंतु बीड जिल्ह्यामध्ये उगाच बाऊ केला जातो की मनोजदादा जरांगे पाटील हे मराठ्यांचे नेते आहेत। मित्रांनो, तसं नाहीये। मनोजदादा जरांगे पाटील हे पूर्ण बहुजनांचे नेते आहेत, OBCचे नेते आहेत, मराठ्यांचे नेते आहेत। एवढंच नाही, पूर्ण शेतकऱ्यांचे नेते आहेत। आणि मनोजदादा जरांगे पाटील हे
न्यायिक व्यासपीठ झालेलं आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण मित्रांनो, कित्येक दिवसापासून आपण बघितलं असेल त्या अंथरवली सराठीमध्ये महाराष्ट्राच्या बाहेरून देखील लोक मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे न्याय मागण्यासाठी येत आहेत आणि न्याय देण्याचं काम मनोजदादा जरांगे पाटील हे करत आहेत. मित्रांनो, संपदा मुंडे सारखी तरुण होतकरू आणि जी एक लोकांना देवदूत म्हणून जिच्याकडे बघितलं जात होतं ती म्हणजे डॉक्टर संपदा मुंडे. यांना आत्महत्या करण्यास ज्या लोकांनी प्रवृत्त केलं असेल त्या लोकांना अटक झाली पाहिजे आणि समाजासमोर नागडं केलं पाहिजे. कारण मित्रांनो, असे हैवानं जर या समाजामध्ये जन्मत असतील तर त्यांचा नकाब उतरला पाहिजे आणि संपदा मुंडे सारख्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे. मित्रांनो, मोर्चा काढतायत लोक, निवेदनं देत आहेत, तरीही सरकार त्याच्याकडे बघितलं जात नाही. फक्त एसआयटी सारखं गाजर महाराष्ट्राच्या लोकांना दाखवलं जात आहे आणि एसआयटीच्या नावाखाली कोणाचीही चौकशी केली जात नाही. आणि एवढंच नाही तर कोणालाही न्याय मिळत नाही. मित्रांनो, हे कुठंतरी बंद झालं पाहिजे. आणि मग तो नेता असो, पुढारी असो, अधिकारी असो किंवा जवळचा नातेवाईक असो, सगळ्यांना समान कायदा असला पाहिजे. परंतु या राज्यामध्ये असं घडत नाही. संपदा मुंडे सारख्या डॉक्टरांना आत्महत्या करावं लागत आहे. तिकडे परळीला महादेव मुंडे यांची बायको आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे की मला आज न्याय मिळेल, माझ्या नवऱ्याचे मारेकरी सापडतील, त्यांना अटक केली जाईल. परंतु तिथंही एसआयटी सारखंच गाजर दिलं जातं आणि संपदा मुंडे सारखंच जे काही महादेव मुंडे यांची पत्नी आहे त्यांनी देखील जरांगे पाटील यांचा दरबारामध्ये हजेरी लावली आणि तिथूनच चक्र फिरले आणि पोलीस तपास सुरू केला आहे. मित्रांनो, अशा समाजामध्ये, लोकांमध्ये अशा जर घटना घडत असतील तर प्रश्न पडतो की कायदा हातात घेतला पाहिजे का, हाच लोकांना प्रश्न पडला आहे. मग न्यायच मिळणार नसेल तर न्याय मागायचा कोणाकडे, हाच प्रश्न महाराष्ट्रामध्ये पडलेला आहे. मित्रांनो, संपदा मुंडे यांच्या आईवडिलांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडं जाऊन न्याय मागायला हवा होता का? आपलं मत काय ते आम्हाला नक्की कळवा. आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला आत्ताच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.